मंडळी, आपल्याकडच्या प्रत्येक मंगल कार्यामध्ये, प्रत्येक पूजार्चेमध्ये नागवेलीचं पान म्हणजे विड्याचं पान हे हमखास वापरलं जातं. हे पान तितकंच औषधी देखील आहे आणि आता सुरू असणाऱ्या वसंत ऋतूमध्ये हे पान आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतं. त्यामुळे या पानाचे गुणधर्म काय आहेत आणि ते कशा पद्धतीने आपण औषध म्हणून घरच्या घरी वापरू शकतो हे आजच्या भागात समजून घेणार आहोत. त्यामुळे हा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्य धन्य आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर या वसंत ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये कफाचा प्रकोप होत असतो आणि त्यामुळेच वेगवेगळे कफाचे जे आजार आहेत ते आपल्याला भेडसावत असतात. हे आजार नियंत्रित राहावेत किंवा हे आजार होऊ नये ते टाळता यावेत यासाठी अतिशय बहुगुणी वनस्पती म्हणजेच विड्याची पानं, नागवेलीची पानं, तर या वनस्पतीचा, या पानांचा औषध म्हणून आपण घरच्या घरी वापर कसा करू शकतो हे आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी नागवेलीची पानं आहेत तिचे आयुर्वेदानुसार काय गुणधर्म सांगितलेले आहेत. तर ही पानं जी आहेत ही उष्ण गुणाची आहेत, तसंच ती तुरट आणि तिखट चवीची आहेत. शरीरामध्ये जाऊन आपला जो पाचकाग्नी आहे, आपली जी पचन शक्ती आहे तिला सुधारण्याचं काम ही जी पानं आहेत ती करत असतात. त्याच पद्धतीने शरीरात वाढलेला वात आणि शरीरात वाढलेला जो कफ आहे त्यांना कमी करण्याचं काम ही विड्याची पानं करत असतात. त्यामुळे या ऋतूमध्ये होणाऱ्या अनेक आजारांवर ती फायदेशीर ठरतात. आता या पानांचे अनेक प्रकार आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की प्रदेशानुसार त्या पानाची नावं असतात. म्हणजे कलकत्ता, बनारसी, मगई अशा पद्धतीची, आणि दक्षिण भारतात मिळणारे अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत. पण ही जी पानं आहेत ती त्या प्रदेशानुसार त्याच्यामधले गुणधर्म थोडेफार कमी जास्त होतात, पण ओव्हरऑल जनरल गुणधर्म सगळ्या पानांचे सारखेच असतात आणि त्यामुळे तुमच्या भागामध्ये जो प्रकार उपलब्ध असतो, जो प्रकार उगवतो त्या पानाचा, तो तुमच्यासाठी लाभदायक ठरतो. त्यामुळे तुमच्या भागामध्ये मिळणाऱ्या, तुमच्या परसदारामध्ये वाढणाऱ्या नागवेलीचा तुम्ही औषध म्हणून वापर करू शकता. वसंत ऋतूमध्ये साधारणतः दिसणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्यामध्ये काय होतं की ज्यांना ऑलरेडी जुनाट श्वासाचे आजार आहेत, म्हणजे ज्यांना दम लागतो, अस्थमा, दमा यासारखे आजार आहेत, ज्यांना जुनाट खोकल्याचे आजार आहेत, त्या लोकांना जे श्वसन संस्थेचे आजार असतात ते बळावताना दिसतात. त्याच पद्धतीनं इतर लोकांनाही जी व्हायरल इन्फेक्शन असतात, म्हणजे सर्दी, खोकला, हे वरचेवर होताना आपल्याला दिसतात आणि ते लवकर रिकवर होत नाहीत, लवकर बरे होत नाहीत. छातीमध्ये कफ जास्त प्रमाणामध्ये साठतो, तो बाहेर पडत नाही, खोकल्याची ढास लागते, उबळ लागते. तर अशा जेव्हा तक्रारी असतात किंवा घसा वरचेवर बसतो, घशामध्ये इन्फेक्शन होतं, तर ह्या सगळ्या तक्रारींमध्ये ही पानं अत्यंत फायदेशीर ठरतात. ह्या तक्रारी जर असतील तर अशा वेळी ही जी पानं आहेत त्यांचा रस काढावा, म्हणजे मिक्सरमध्ये याची चटणी करावी आणि ते पिळून घेतल्यानंतर त्याचा रस तुम्हाला सहजगत्या उपलब्ध होतो. तर हा जो रस आहे तो पळीभर किंवा अगदी एक छोटा चमचाभर घ्यावा, त्यामध्ये मध मिक्स करावा आणि हे जे मिश्रण आहे ते सकाळ संध्याकाळ घ्यावं. त्यामुळे हा जो साठलेला कफ आहे तो कमी होण्यासाठी मदत होते आणि ही जी लागणारी वारंवार खोकल्याची ढास आहे ती देखील कमी होण्यासाठी मदत होते. हा प्रयोग लहान मुलांमध्ये जर करायचा असेल तर लहान मुलांमध्ये जर कफाने छाती डबडबलेली आहे आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय अशा जर तक्रारी असतील तर ही जी पानं असतात ती थोडीशी तव्यावर गरम करून जर आपण ती पोटीस ज्याप्रमाणे बांधतो तशा पद्धतीनं त्या पानाचा शेक जर आपण छातीवर दिला मुलांना तर त्याच्यामुळे देखील हा कफ कमी करण्यासाठी आपल्याला ती मदत करू शकतात. त्यामुळे अगदी लहान मुलांमध्ये देखील हा प्रयोग तुम्ही अगदी बिनघोररित्या करू शकता. तसंच या ऋतूमध्ये आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याच्यामुळे अजीर्णाच्या तक्रारी देखील निर्माण होतात. भूक लागत नाही, तोंडाला चव नसते, अन्न जे आहे ते पोटात असं पडून राहिलंय अशा पद्धतीच्या भावना येतात. अशा जेव्हा तक्रारी असतात तशा वेळी देखील जर जेवणानंतर तुम्ही हे पान जे आहे ते जर खाल्लं, चावून खाल्लं, तर त्यामुळे जे आपल्या लाळेचं प्रमाण असतं ते सुधारतं, ते वाढतं. त्याच पद्धतीनं आपला जो पाचकाग्नी आहे, म्हणजे आपली पचवण्याची जी शक्ती आहे ती देखील वाढते आणि त्यामुळे अन्न पचायला मदत होते. त्यामुळे या ऋतूमध्ये जेवणानंतर जर आपण हे पान चावून खाल्लं तर आपल्याला या सगळ्या पोटाच्या तक्रारींपासून आराम मिळू शकतो. तसंच बाहेरून लावण्यासाठी देखील या पानाचा अनेक आजारांवर आपल्याला फायदा होतो. म्हणजे बऱ्याचदा शरीरावर चरबीच्या गाठी निर्माण होतात किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी ज्या असतात त्या शरीरावर तयार होतात किंवा शरीरावर सूज असते सांध्यांवर वगैरे, किंवा मार लागला असेल आणि तिथे सूज आलेली असेल, अशा ठिकाणी ही जी पानं आहे त्याचा रस जर आपण चोळला तर या गाठी, ही सूज कमी होण्यासाठी मदत होते. तसंच तिथल्या ज्या वेदना आहेत त्या देखील कमी होण्यासाठी मदत होते. तसंच काही चावलं असेल, म्हणजे विंचू
विषाणू असेल किंवा काही किडे असतील, कीटक असतील, ते जर चावले असतील तर त्या दंशावर देखील जर आपण हे पान चोळलं किंवा या पानाचा रस टाकला तर ते जी विषाक्त लक्षणं आहेत ती कमी होण्यासाठी देखील मदत होते. त्याच पद्धतीनं कुठला व्रण असेल, म्हणजे जखम झालेली असेल आणि ती लवकर भरून येत नाहीये, ती पिकत नाहीये, बऱ्याचदा मार लागतो आणि तिथली जी जखम आहे म्हणजे गळू जे आपण त्याला म्हणतो की ते लवकर पिकत नाही, फुटत नाही, अशी तक्रार असते. अशा वेळी देखील ही पानं जर आपण पोटीस स्वरूपामध्ये तिथे बांधली, गरम करून जर ही पानं त्या व्रणावर बांधली किंवा या पानांचा रस जरी त्या व्रणावर सोडला तर तो व्रण लवकर भरून येण्यासाठी किंवा तो लवकर पिकून फुटण्यासाठी या पानांची मदत होते. स्त्रियांमध्ये देखील ही पानं फायदेशीर ठरतात. स्पेशली ज्या स्तन्यपान करणाऱ्या माता आहेत, ज्या ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्यामध्ये ज्या वेळेस आपण हे फिडिंग सोडवतो, बाळाला दूध बंद करतो, त्यावेळेस या महिलांना फार त्रास होतो. म्हणजे स्तनामध्ये दुधाच्या काठी तयार होतात किंवा स्तनामध्ये शूल असतं म्हणजे दुखत असतं किंवा सूज येते, या जेव्हा तक्रारी असतात अशा वेळी ह्या पानाचं पोटीस करून जर आपण स्तनांच्या गाठींवर, स्तनांवर बांधलं किंवा या पानांचा रस चोळला तर त्यामुळे या दुधाच्या गाठी वितळण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जे पेन होतंय तर ते कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे महिलांसाठी देखील ही पानं फायदेशीर ठरतात. त्याच पद्धतीनं आपल्या मनाचे जे वेगवेगळे आजार आहेत, मानसिक विकार जे आहेत, त्याच्यामध्ये उन्मादासारखे काही आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. अशा आजारांमध्ये देखील ही पानं फायदेशीर ठरतात. त्यामुळे या पानांपासून बनवलेली अनेक औषधं आयुर्वेदामध्ये वापरली जातात. त्याच पद्धतीनं काही हृदयरोग आहेत, म्हणजे ज्यामध्ये कफाच्या प्राबल्यामुळे, वाताच्या प्राबल्यामुळे ज्यावेळेस हृदयरोग होतात तर अशा हृदयरोगांमध्ये देखील ही पानं हृदयाला उत्तेजना देण्यासाठी, हृदयाला बल देण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने या पानांचा वापर तुम्ही या आजारांमध्ये देखील करू शकता. या नागवेलीच्या पानाचे औषधी उपयोग आपण पाहिलेले आहेत, पण ही नागवेलीची पानं कुणी खाऊ नयेत त्याबद्दलही काही निर्देश आहेत. म्हणजे नागवेलीची पानं जी आहेत ती अत्यंत उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, शरीरामध्ये पित्ताची वाढ करणारे आहेत. त्यामुळे ज्यांना पित्ताचे आजार आहेत, जी लोक पित्त प्रकृतीची आहे, उष्ण ऋतू आहे, उष्ण प्रदेश आहे किंवा ज्यांना उष्णतेचे काही आजार झालेले आहेत, अशा लोकांनी नागवेलीच्या पानाचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये, आपल्या औषधांमध्ये करायचा नाहीये. त्याच पद्धतीनं ज्या लोकांना काही रक्ताशी रिलेटेड आजार आहेत, म्हणजे खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होतोय, मग स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असेल किंवा ज्यांना मूळव्याधीच्या तक्रारी आहेत आणि त्यामधून रक्त जात आहे संडासच्या मार्गे, युरिनद्वारे म्हणजे लघवीच्या वाटे रक्त जात आहे, अशा तक्रारी असतील, काही विशिष्ट स्किन डिसीजेस आहेत, त्वचा विकार आहेत, ज्यांच्यामध्ये रक्ताचा प्रकोप झालेला असतो, पित्ताचा प्रकोप झालेला असतो, अशा ज्यावेळेस तक्रारी असतात तर अशा लोकांनी पानाचा अंतर्भाव अजिबात करायचा नाहीये. त्यामुळे पान किंवा त्यापासून बनलेलं जे विड्याचं पान आपण जे बनवतो, विडा बनवतो किंवा तांबूल बनवतो, त्याचा अंतर्भाव या लोकांनी करायचा नाही. अशा पद्धतीनं मंगलकारक ठरणारी ही पानं आपल्याला आरोग्य देखील प्रदान करू शकतात. आता ही पानं खाण्याचा अतिशय सोपा आणि पारंपरिक मार्ग म्हणजे विडा किंवा तांबूल. तर हा तांबूल नक्की आयुर्वेदानुसार कसा बनवायचा आणि त्याच पद्धतीनं हा जो विडा आहे किंवा हा तांबूल आहे हा महिनाभर कसा टिकवायचा, तर याची रेसिपी आणि याची शास्त्रीय पद्धत आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे भेटूया पुढच्या भागामध्ये या नवीन आयुर्वेदिक आणि हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.